पूर्ण जंगल आहे इकडे बघा, भयंकर. पूर्ण अंधार आहे. कॅमेरात काही रेकॉर्ड झालं तर मला कमेंट करून सांगा. परत मग आपण जाणार नाही कधी रात्रीच्या वेळेस. तर एकटाच आहोत तर भीती तर वाटेलच ना मित्रांनो. घमासान जंगल इकडे आहे. तुम्हाला दिसत नसेल, झाड बघा कसं जवळ दिसते, किती काळोख आहे बघा. तरी पण आपण एकदम मजेत जाऊया, कारण आपले भेट नाही. जंगल बघा किती खतरनाक. काही दिसत नाही बघा. अंधार पूर्ण आहे बघा. आणि चालू एकटा रस्त्याला. तर इकडे पूर्ण जंगल आहे, पण तुम्हाला दाखवता येत नाही, येणार नाही. दाट झाडे आहे. तिकडे भुकायला लागलेले आहेत, माहीत नाही कसं भुकायला लागले, पण बिनधास्त आपण जाऊया. बांबूची झाडं. पण मित्रांनो इकडून पूर्ण जंगल आहे, पण तुम्हाला दिसत नसेल. जंगल आहे, दाट जंगल आहे. ह्याच्या पुढे तर इतकं खतरनाक आहे ना, सांगू नका तुम्ही. तर बाकी काही नाही, बाकी आपल्या रस्त्याला नीट पाहून चालावं लागेल, कारण साप वगैरे असतात. तोच डोळ्यावरती आल्यामुळे मला बरोबर दिसत नाही रस्त्याला. बघा किती काळोख आहे, तुम्हाला झाडं पण असं दिसतील. तुम्हाला जवळून दाखवतो, हे बघा, हे किती काळोख आहे ते बघा. आणि मी चालू आहे शेतावरती. तर मित्रांनो बघू शकता, हे घर जवळ नाही आपण जाणार. एकदम भयंकर घर पण दिसतं. तिकडे काही जरूर तरी हिलं, पण आपले थोडीफार भीती वाटते. पण बघू शकता पूर्ण जंगल आहे इकडे. इकडे जंगल आहे पूर्ण. जंगल आहे, तर आपण एकदम रस्त्याला चालणीत बघून चालू. इकडे बेकार मला भीतीसारखी वाटते, पण तुम्हाला जंगल तर नाही दिसत असणार. आणि आपण मेन जंगलामध्ये आलेलो आहोत. इथे एकदम दाट जंगल आहे. तर फारसे मुलं पुढे काहीतरी दिसतं. फारसे मुलं रात्रीच्या वेळेस बाहेर निघायला घाबरतात, पण तसं काही नाही. काही नसतं तसं असतं. आपण आपल्यामध्ये हिंमत असली पाहिजे. तर मी एकटा म्हणजे मला 2 किलोमीटर अंतर जंगलातून चालत जावं लागतं शेतावरती. मी येतो रोज, म्हणजे येतो. आणि बघा, हे बघा किती जंगल आहे इकडे बघा. आणि जर म्हणजे चांगला टॉर्च असतं तर तुम्हाला जंगल चांगला दाखवता आला असता, कारण किती फार जंगल आहे इकडे. मला फक्त रस्त्याला नीट बघून चालावं लागेल. तर तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की फिरत असताना म्हणजे एकटं तर नको, पण दोघेजण तरी असले पाहिजे. हो मित्रांनो, अंगाला काटे आले. इकडे काहीतरी गेलं आहे. तर मित्रांनो रस्ता एकदम खतरनाक आहे इकडे बघा. आणि अंगाला माझ्या काटे आले. कारण इकडून म्हणजे काय साप असेल, उंदीर असेल, आपल्याला काही घेणं देणं नाही. कारण आपण चालूया ब्लॉग बनवत. आपल्यामध्ये भरपूर डायरिंग आहे. तर घाबरायचे नाही मित्रांनो, ब्लॉग बनवत राहा. तर बघू शकता किती जंगल आहे इकडे. तुम्हाला मी पूर्ण जंगल दाखवतो, ते बघा. आणि रात्रीच्या वेळी मी एकटाही सोडून येतो. तर फक्त आपल्याला रस्त्याला म्हणजे चालत म्हणजे बघावं जावं लागेल, काही साप वगैरे असलं. बाकी आपण सेफ्टीमध्ये आहोत. बघू शकता तिकडे. जर कॅमेऱ्यात काही रेकॉर्ड झाले तर मला नक्की सांगा, कारण माझे थोडे थोडे काटे रोंगटे खडे उभे झालेले आहेत. कारण बघा पूर्ण इकडे जंगल आहे, पण पक्षी असेल भीती तर वाटते ना मित्रांनो. इकडे बघा किती गुफा भयंकर आहे. तर बघू पुढे काय होतं. व्हिडिओ बनवत आला आपल्याला, फक्त बाकी रस्त्याला नीट बघून चालावं लागेल. आता शेवटी आपण थोडं बाहेर निघलेलो आहोत. आता जरा चांगलं वाटतं, कारण
पूर्ण जंगल होतं ना मित्रांनो. तर एकटाच यायचं तर मला काही वाटत नाही, कारण ब्लॉग बनवत असताना जरा इकडे तिकडे जर आपल्याला थोडीफार असे फिरायला वगैरे भीती वाटते. इकडे पूर्ण जंगल आहे, पण तुम्हाला दिसणार नाही बघा पूर्ण. तर हा ब्लॉग काढण्याचं कारण काय आहे, कारण मला म्हणजे म्हणजे रात्रीच्या वेळेस कसे म्हणजे बाकीचे मुले घाबरतात, बाकीचे घाबरायचे नाही. तर मी घाबरत नाही, पण तुम्हाला सांगायचं आहे. पण थोडंफार मी घाबरलेलो आहो, कारण पुढे आम्ही एक वेळेस खेकडे पकडायला आलेलो होतो ना. तर जे पाणी आहे ना तिथे म्हणजे एक माणूस ओरडल्यासारखा आवाज आलेला होता. तर माझे बरोबर जो जुना व्यक्ती होता ना, त्यांनी म्हणजे त्याला माहीत होतं की इकडे असं म्हणजे जुनं माणसं मला माहितीच असते ना कसे असतात. त्यांना सर्व काही म्हणजे इकडचं तिकडं माहीत असतं, पण आपण नवीन मुलं असल्यामुळे आपल्याला एवढं नाही काही माहीत. कारण त्याच वेळेस पण मी फार घाबरलेलो होतो. तर तिथे कशाने त्यांनी म्हणजे आवाजसारखं दिलेलं, पण तेवढ्यात त्याने एवढं काही सांगितलं नव्हतं, कारण आम्ही घाबरून वगैरे. तर पूर्ण इकडे अंधार आहे, तर अंधार जाऊन तिकडे. तर पुढे ती जागा येणार आहे, मी तिथे नाही जाऊ शकणार नाही. पाणी आहे तिथून आपण भेवता आहे मित्रांनो. पण आपण काय घाबरत नाही. लाईट बंद झाली चालू झाली. तर तिथला फक्त मी तुम्हाला रोजचं म्हणजे रात्रीच्या वेळेस भेवतं वाटतं मित्रांनो, भय वाटतं मला. पण ब्लॉग बनवायला आलो तर दाखवू तुम्हाला असं वाटलं तर. बघू शकता इकडे टूर आहे. आपले जेव्हा मागं होतं ना तेवढ्यात एकदम म्हणजे आवाज कशात तरी आलेला, म्हणजे एकाने पण कोणीतरी आहे. आवाज मित्रांनो आवाज आहे का? तर मित्रांनो तुम्हाला आवाज ऐकू आला असेल तिथे, मी आपण इथे सेंड करूया, कारण मला आवाज आला तर मी माझ्या हाताचे एकदम काटे ते झालेले आहे. मित्रांनो व्हिडिओ सेंड करू आपण जाऊ.